नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मास्टरीच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय की बाबा तुमचा जो आरसी जो आहे म्हणजे तुमची अंडरस्टँडिंग लेवल जे आहे तर त्याचा कायापालट करायचा आहे. पद जर मिळवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे की इंग्रजी किती महत्त्वाचा विषय आहे आणि स्पेसिफिकली त्यामध्ये आता तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे तर त्याला खूप विशेष असं महत्त्व तुम्हाला द्यावं लागणार आहे. मग आता ही जी इंग्रजी पॅसेज पाहिल्यानंतर जी मुलांना भीती वाटते, जे म्हणजे डोळ्यासमोर अंधारे आल्यासारखं होतं, तर ह्या भीतीला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. या अगोदर तुम्ही आयुष्यामध्ये कुठल्याही पेपरची एक्झामची तयारी जरी नसेल केली तरीही तुम्ही आपल्या इंग्लिशचा हा फुल जो कोर्स केला असेल किंवा जर तुम्ही केला तर 100% तुम्हाला चांगले मार्क मिळण्याचे चान्सेस असणार आहे आणि तुमचा कट ऑफ जो आहे तर तो हमखास ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये तरी पार होईल. कारण मी मागच्या 13 वर्षापासून इंग्रजी भाषेवरती अभ्यास केलेला आहे, रिसर्च केलेला आहे, पुस्तकं देखील लिहिलेले आहेत आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता यावरती विशेष करून आता ही व्हिडिओ सिरीज आहे. मी अगोदर आयएल्स जी आपली एक्झाम असते म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या देशात जर जायचं असेल तर त्यासाठी आयएल्स त्याला बरेचसे शिक्षक आयलेट्स म्हणतात, पण ते आयलेट्स नसून आयएल्स आहे. तर ती आयएल्सची जी एक्झाम आहे तर त्यावरती देखील रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतात, फार मोठमोठाले रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतात. त्याचे देखील म्हणजे मी शिकवतो. त्यामुळे हे जे आपले कोर्सेसचे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे तर हे फार सिम्पल आहे. चला आता या भीतीला आपल्याला काय करायचं आहे की मार्कामध्ये बदलायचं आहे. तर त्यासाठी रणनीती काय असणार आहे बघा. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं समजून घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजीतला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग जो आहे ना तर तो कोणता आहे? रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला विशेष करून असं काही जसं व्होकॅब्लरी वर्ड्स लक्षात ठेवा, ठीक आहे, किंवा वेगवेगळे ग्रामरचे नियम अपवाद लक्षात ठेवा याची गरज नाही आहे. कारण रीडिंग पॅसेजमध्येच तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेले असतात. फक्त ते शोधायचं आहे आणि ते वेळ येतं पटकन लिहायचं आहे, मांडायचं आहे. म्हणजे हा भाग तुमचं या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये तुमचं इंग्रजी तुम्हाला किती फास्ट वाचता येते याच्यावर अवलंबून आहे. तुमचं नॉलेज किती आहे तर त्याच्याशी त्यांना काही घेणं नसतं. तुम्हाला दिलेला पॅसेज किती लवकर समजतो, किती लवकर तुम्ही त्यावरती प्रोसेस करू शकता, त्यावरती लिहिलेले प्रश्न जे असतील तर त्यांचे उत्तर लिहू शकता, हीच तुमची निर्णय क्षमता जी आहे ना तर ती तपासली जाते. आणि यावर प्रभुत्व मिळवणे म्हणजे यशाच्या दिशेने एक निश्चितपणे एक मोठं पाऊल आहे. म्हणजे पद मिळवण्यासाठी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे तर ते खूप महत्त्वाचं आहे. आता क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप व्हावा, ठीक आहे, क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स तुमचा डेव्हलप व्हावा यासाठी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. बघा सगळ्यात अगोदर काय आहे की तुम्हाला उतारा जो आहे तर तो वाचणे आहे, ठीक आहे. देन त्याचा योग्य अर्थ लावून समजून घ्यायचा आहे की नेमकं उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि नंतर जे काही प्रश्न दिलेले असतील ना तर त्यांची अचूक उत्तर तुम्हाला वेळेच्या आत द्यायची आहे. रिमेंबर, इथं रेस तुमची उतारा पॅसेज पूर्ण वाचणे आणि तो समजून घेणे याच्यावरती तुमचा फोकस नसायला पाहिजे. याच्यावरती फोकस कधीही नसतो. तुमचा फोकस कशावर असायला पाहिजे? हे वाचणे आणि वेळेच्या आत आपल्याला उत्तर द्यायचे आहे. समजून बसून घ्यायची, खटापट करायची नाही, ठीक आहे. सगळेच शब्द जे असतील तर तुम्हाला ते त्याचा अर्थ लागेल असं नाही. कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस एक मोठा शब्द आहे. कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस हे महत्त्वाचं आहे आणि त्यावरच तुम्हाला काय प्रश्नांची अचूक उत्तर जे आहे तर ती देता येतात. बघा आता हे महत्त्वाचं नाही आहे की तुम्हाला शब्दपाठ असायला पाहिजे, ठीक आहे, ग्रामर परफेक्ट असायला पाहिजे, ही इथं कंडिशन नाही आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला जो पॅसेज दिलेला असेल त्याचा अर्थ समजतो का. अर्थात आता तुमचं ग्रामर आणि व्होकॅब, ग्रामर तर नाही पण व्होकॅब जर समजा थोडंसं खूप लो लेवलचं असेल तर तुम्हाला पॅसेज जो आहे तर तो खूप अवघड जाऊ शकतो. पण सुरुवातीपासून म्हणजे बिगिनर लेवलपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण जाणार आहोत, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि त्यासोबतच आपलं शब्दसिद्धी हे जे व्होकॅब जो आहे, शब्दसिद्धी व्होकॅब कोर्स जो आहे तर तो तर साईड बाय साईड चालू आहे, ज्यामध्ये आपण डेली 60 शब्द जे आहेत तर ते कव्हर करत आहोत. टोटली आपला 5000 शब्दांचा आपला हा जो कोर्स आहे तर तो जर कंप्लीट केला आणि हा जर कंप्लीट केला तुमच्या इंग्रजीमध्ये कधीही मार्क्स जे आहेत तर ते कटणार नाही, ठीक आहे. आता रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय लिहिले आहे हे समजणे महत्त्वाचे आहे, ठीक आहे. काय लिहिले ते ओळखणं आहे, ठीक आहे. देन आणि लेखकाला काय सांगायचं आहे या 3 गोष्टी तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमधून समजून घ्यायच्या आहे. तुमची क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स वाढत असेल तर तुम्हाला काय लिहिलेलं आहे ते समजून घ्यायचं आहे, पहिली गोष्ट. नंबर 2, काय नाही लिहिले गेलं ते देखील ओळखायचं आहे. आणि नंबर 3, आपल्याला लेखक काय इच्छितो
सांगू इच्छितो हे काय आहे त्यांच्या ह्याच्यातून समजून आलं पाहिजे ना. आता आरसी शिवाय पर्याय नाही हे सर्व मुख्य परीक्षेमध्ये येतच, हे एक महत्त्वाचं आहे. रीडिंग कॉम्पिटिशन म्हटलं ना की पोरांना काय होतं की त्यांचे म्हणजे हातपाय लटपटतात. ठीक आहे, आता पोलीस भरतीला येत नाही, पण PSI साठी हा खूप महत्त्वाचा आहे. कारण PSIचं जे काम आहे तर ते तुम्हाला इंग्लिशमधून म्हणा किंवा FIR नोंदवणं म्हणा किंवा बाकीचं प्रूफ वगैरे सगळ्या याच्यापर्यंत जे आहे ना तर ते तुम्हाला पॅसेज किंवा त्या प्रकारच्या नोंदीतून जावं लागतं. म्हणून PSI असेल, तलाठी भरती असेल, SSC, CGL, CH MTS असेल, आपला IBPS असेल, ठीक आहे, बँकिंगचं असेल, EMP असेल, UPS असेल किंवा TCS असेल, IBPS असेल, ठीक आहे, किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ असेल, ठीक आहे. तर या सगळ्यांमध्ये RC जे आहे तर ते विचारलं जातं. RCचा अभ्यास म्हणजे एकाच वेळेस तुम्ही अनेक परीक्षांची तयारी करू शकता. ठीक आहे, चला आता पुढचं पाहूया. मग आता जर तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जर अवघड वाटत असेल तर ते नेमकं का अवघड जातं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अवघड जात आहे, कशामुळे अवघड जातं हेच नसेल कळलं तर तुम्ही नेमकं काम कशावर करणार. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी माणसाला अवघड जातात, ज्या गोष्टीची भीती वाटते, माणसाने नेहमी प्रवास त्याच दिशेने करायला पाहिजे. आता तुमच्या दोन जे आहेत तर ते प्रॉब्लेम आहेत. कुठले आहे? नंबर 1 तुमचं मानसिक अडथळे आहे, एक इनर एनिमी आहे. तुम्ही स्वतःच त्या गोष्टीला काय केलेलं आहे की मोठं मानून बसलेलं आहात. आणि 2 तुमचा आउटर एनिमी म्हणजे चुकीच्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे. अडचण इंग्रजीमध्ये नाही तर RC कडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे. हे दोनच मुख्य भाग आहे की ज्यानं तुमचे हे जे प्रॉब्लेम्स आहे तर हे दोन्ही एकत्र आल्यानं आणखी मोठा तुमचा गोंधळ होतो आणि तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणलं की नकोच, अवॉइड करायचं असं तुम्हाला वाटतं. पण आपण छोट्या आणि स्मार्ट व्हिडिओमधून आणि टेक्निक्समधून आपण जे आहे ना तर ती इंग्रजीची भीती काढणार आहोत. आता पहिला जो मानसिक अडथळा आहे, ठीक आहे, तर इंग्रजी जी आहे ना ही दिसताच भीती वाटणे, माझं इंग्रजी कमकुवत आहे असा गैरसमज आहे. एक शब्द कळाला नाही की संपूर्ण उतार सोडून देणं, ठीक आहे, आणि RC टाळायची सवय लागते. एका एक्झाममध्ये जर मॉक टेस्टमध्ये जर समजा तुम्ही RC जर टाळला तर मग तीच सवय तुमची बनत राहते. त्यामुळे टाळायचं नाही, ठीक आहे. आणि आधीच तयार झालेला फेलियर माइंडसेट जो आहे ना तर तो मनात घर करून राहतो आणि नंतर मग तो किडा जो आहे ना तर तो आतून पोकरत जातो आणि कॉन्फिडन्स तुमचा लूज होतो. भीती वाटायचं काही कारण नाही. मी तुमच्या समोर आहे आणि मी तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो, आय कॅन स्पीक 8 रिजनल लँग्वेजेस. मी भारतातील 8 रिजनल लँग्वेजेस बोलू शकतो. आय कॅन स्पीक 3 इंटरनॅशनल लँग्वेजेस, चायनीज, जापनीज अँड स्पॅनिश. दिस 3 लँग्वेजेस आय कॅन स्पीक. आता मला सांगायचं हे आहे की आपल्यासोबत किंवा आपल्याला जे शिकवणारे शिक्षक आहेत ना ते जर दर्जेदार असतील ना तर तो कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो विद्यार्थ्यांना ऑटोमॅटिक येतो. म्हणून इंग्रजीसाठी जे आहे ना तर ते बिलकुल काहीही टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा खरा शत्रू जे आहे ना तर ते तुमच्या अभ्यासातील चुका पण आहे. ठीक आहे, तुम्हाला काय आहे की शब्दोशब्द वाचण्याची चुकीची सवय आलेली आहे. ठीक आहे, आपल्याला व्होकॅबमध्ये तर ते तेवढं लागतंच, पण पॅसेजमध्ये सगळ्याच्या सगळं काही वाचत बसायची गरज नाही. उतारा वाचायला तुम्हाला खूप वेळ लागतो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की तुमचं रीडिंग कमजोर आहे. खूप म्हणजे बिगिनर लेवलचं असणार. आय नो, आय अंडरस्टँड. सगळे काही आईच्या पोटातून शिकून येत नाही. आपल्याला इथंच शिकायचं आहे. इथंच थोडंसं आपल्याला काय करायचं आहे की इंटेलिजंटली आपल्याला फक्त हा जो खडतर प्रवास आहे तो लवकर पार करायचा आहे. चांगल्या सवयी लावायच्या आहेत. रोज फक्त 10च मिनिटाचं अकॉर्डिंग टू युअर अंडरस्टँडिंग लेवल तुम्हाला रीडिंग करायचं आहे. कारण तुमची रॅपिड रीडिंगची ॲबिलिटी डेव्हलप करायची आहे. कोणती? रॅपिड रीडिंग. काही झांबले पोरं असतात ज्यांना एक पॅसेज वाचायला 7, 8, 10, 15 मिनिटं लागतात आणि तोच पॅसेज काही लोकांना वाचायला 2 ते 3 मिनिटांमध्ये किंवा उत्तर देऊन मोकळे होतात ते. ठीक आहे, प्रश्न न पाहताच उतारा वाचणे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं हे आहे की अगोदर प्रश्न पाहत नाही आणि डायरेक्ट उतारा जो आहे तर पॅसेज जो आहे तर ते वाचत बसतात आणि त्यामध्ये वेळ जातो आणि नंतर मग प्रश्नामध्ये यावं लागतं, नंतर परत मग पॅसेजमध्ये जावं लागतं. तर हे टाळण्यासाठी अगोदर काय करायचं, पॅसेजाला पटकन पहिले प्रश्न जे आहेत तर ते वाचून घ्यायचे, काय काय आहेत काय काय नाही, आणि नंतर मग पॅसेजवर जायचं. जसं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये सापडलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सापडण्यासाठी तुम्हाला पहिल्या पॅराग्राफमध्ये जायची गरज पडणार नाही. त्याचं उत्तर जे आहे तर ते ऑटोमॅटिकली सेकंड पॅराग्राफपासून सुरू होईल. तर छोट्या मोठ्या टेक्निक जे आहेत नंतर तर त्या हे या प्रॅक्टिकल टेक्निक आहेत. तुम्ही ज्या वेळेस सॉल्व करणार माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत सगळे पॅसेजेस जे आहेत ना तर ते सॉल्व करून घेईल, तर त्यावेळेस तुम्हाला सगळं काही समजून सांगेल आणि तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स देखील दिसेल. स्पीड
आणि ॲक्युरसी जी आहे ना तर ते तुम्ही कधीच काम केलं नाही. आपण यामध्ये काम करणार आहोत. आणि टेक्निक जी आहे ना तर ती तुम्ही शिकलेली नाही आहे. टेक्निक जर शिकले ना तुम्ही तर तुम्हाला सगळं काही जमेल. बघा, आपल्याला स्विमिंग करायचं असेल ना तर स्विमिंग करता वेळेस सुरुवातीची जी टेक्निक आहे ना तर तीच महत्त्वाची असते. तीच तशी टेक्निक तुम्हाला इथे येणार आहे. आरसी जे आहे ना तर ते कधी शिकवले जात नाही, तर ते विद्यार्थ्यांकडून ऑटोमॅटिक येईल अशा अपेक्षेनेच तुम्हाला कधी काय केलेलं आहे, ट्रीट केलेलं आहे आणि तुम्ही स्वतःलाही त्याच पद्धतीने स्वतःला मोल्ड केलेलं आहे. म्हणून तुम्हाला आरसी जे आहे तर ते इतके दिवस अवघड गेलेलं आहे. आता दृष्टिकोन बदलायचा आहे आपल्याला. आरसी ही काही भाषा नाही आहे. ही आरसी जी आहे ना तर ते कॉन्टेक्स्ट जे दिलेलं आहे तर ती समजून घेण्याची कला आहे. ठीक आहे. एक विचार स्वीकारणे, ठीक आहे, ही तुमच्या तयारीची म्हणजे पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. एक नवीन विचार स्वीकारायचा आहे. इथं बदल सगळ्यांना पाहिजे, पण बदल घडवून आणण्यासाठी कोणीही पहिलं पाऊल उचलत नाही. सगळ्याला वाटतं की आपलं आयुष्य बदललं पाहिजे, पण बदलण्यासाठी इथं आतून खरोखर कोणी तयार नाही आहे. आरसी जे आहे ना तर एक दृष्टिकोन आहे, समजण्याची कला आहे, लवकरात लवकर समजण्याची कला आहे. आणि पहिली पायरी आहे तुमचं लक्ष इंग्लिशच्या ज्ञानापेक्षा इंग्लिशचं नॉलेज जे आहे तर ते तुम्ही आयुष्यभर जरी शिकत राहिले तरी येणार नाही. इवन मी आता आय कन्सिडर माय सेल्फ अ फ्लुएंट इंग्लिश स्पीकर, पण मला असं वाटतं की मला आणखी भरपूर काही शिकायचं बाकी आहे. ॲक्सेंट असेल, अमेरिकन ॲक्सेंट, ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश, कॅनेडियन, हे जे ॲक्सेंट आहेत किंवा आणखी एडियम्स आहेत, कल्चरल एडियम्स आहेत, तर ते शिकायचं बाकी आहे. ठीक आहे. मॅन इज अ लाईफ लाँग लर्नर, तर ते तुम्हाला लाईफ लाँग लर्निंग नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे की फक्त अंडरस्टँडिंगवर लक्ष द्यायचं आहे. त्याच्यावरतीच प्रश्न येतात, पटकन स्वस्तात दिवाळी करायचे, उत्तर लिहायचे, निघून जायचं पुढं. ठीक आहे. आरसीला पाठांतर नाही तर एक स्किल म्हणून आपण इथून पुढे पाहणार आहोत. पाठांतराची गाडी जी आहे ना तर ती कधीही कुठेही बंद पडते. व्होकॅब्लरी पाठ करणे नाही. ठीक आहे. तसंही आपण व्होकॅब्लरी पाठ करत नाही, आपण इमोशनल इंटेलिजन्स जो आहे तो एन्कॉर्पोरेट करतो आहोत. आणि आपल्या व्होकॅब्लरी कोर्समध्ये तुम्हाला माहिती आहे की शब्दाचा अर्थ, त्यांचे सिनोनिम, अँटोनिम, नंतर त्या शब्दाला अनुसरून मी एक सेंटेन्स दिलेला आहे जे माझ्या मनाचं आहे. आणि खाली तुम्हाला तुमच्या मनात जे सेंटेन्स येईल ते तुम्हाला लिहायचं आहे. बिलीव्ह मी, तुम्ही या पद्धतीनं जर व्होकॅब करणार तर तुमचं कधीही विसरणार नाही. तुम्हाला फोटो वगैरे त्याची गरज नाही पडणार. इमोशनल इंटेलिजन्स जे आहे ना तर ते आपल्याला एन्कॉर्पोरेट करायचं आहे. बाकी ठीक आहे. स्किल आहे हे वाचनाची सवय लावायची आहे, विचार करण्याची पद्धत लावायची आहे, लॉजिक लावण्याची जी क्षमता जी आहे ना तर ती तुमची डेव्हलप झाली पाहिजे. आणि शांतपणे प्रश्न सोडवणं ही जी कला आहे ना तर ती तुमची डेव्हलप झाली पाहिजे. ठीक आहे. जसं ड्रायव्हिंग किंवा स्विमिंग जसं एक स्किल आहे ना, जसं एक कौशल्य आहे, त्याच पद्धतीनं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे सुद्धा काय आहे, एक स्किल आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणीही आईच्या पोटातून काही सगळं काही शिकून आलेलं असतं का? नाही. आपल्याला इथंच शिकायचं आहे. कोणाचं पाहिलं, कोणाचं ऐकलं, कोणाचं कॉपी केलं, स्वतःचं थोडंसं ॲड केलं, यानेच माणूस घडत असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची काय तयारी करायची आहे. देन आता बिगिनरसाठी सुरुवात कुठून करायची आहे. ठीक आहे. तर आपल्याला लहान लहान पॅसेज जे आहे ना तर ते वाचायला सुरुवात करायची आहे. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, आपल्या या कोर्समध्ये स्पेसिफिकली तुम्हाला छोटे छोटे जे पॅराग्राफ आहे तर ते तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक शब्द समजलाच पाहिजे असा हट्ट धरायचा नाही आहे. शब्दांवर नाही तर मिनिंगवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि रोज थोडं थोडं का होईना पण आपल्याला पॅसेज वाचायला सुरुवात करायची आहे. रिमेंबर, जर तुम्हाला समजा एका महिन्यामध्ये सांगितलं की तुम्हाला बॉडी बनवायची आहे, रोज जर तुम्ही जिम करणार तर आणि तरच तुमची बॉडी बनेल. नाहीतर तुम्ही म्हणाल की माझी परीक्षेच्या अगोदर मी 3-4 दिवस म्हणजे एक महिना संपायला याच्या अगोदर 3 दिवस मी फार जोरजोरात जिम मारेल आणि 9-9 तास जिम करेल आणि माझी बॉडी बनेल, असं नाही होत. ठीक आहे. अशाने कधीही माणूस सक्सेस होत नाही. हा, त्याने थोडंसं शार्प होईल नॉलेज तुमचं, पण तुम्हाला पद मिळण्यासाठी ना तुमचं बेसिक फाउंडेशनल जे आहे ना तर ते असायलाच पाहिजे. तर त्यासाठी रोज जे आहे तर ते तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि बिगिनरसाठी जे आहे ना तर ते तुम्हाला अगदी प्रश्न वाचायचे आहे, शोधायचा काय आहे हे तुम्हाला कळत. ठीक आहे. अगोदर जर प्रश्न नाही वाचला तर तुम्हाला नेमकं उत्तर काय सापडायचं आहे तेच कळणार नाही. देन प्रश्न समजल्यानंतर उतार्यावरती काय करायचे आहे, तुम्हाला नजर टाकायची आहे. आणि तुम्हाला जो उत्तर असेल ना तर त्याची तुम्हाला काय मिळेल की ॲटलिस्ट तुम्हाला ते कुठे आहे नेमकं तेवढं कळेल. देन त्यामध्ये काही कीवर्ड्स ओळखा, काही वर्ष दिलेले असतील, काही स्पेसिफिक जागा असेल, काही ॲक्रोनिम्स दिलेले असतील, काही शॉर्ट नेम्स दिलेले असतील तर ते तुम्हाला समजतील. म्हणजे प्रश्नातील मुख्य शब्द जे आहे ना तर ते तुम्हाला मिळतील. ऑप्शन एलिमिनेशन देखील आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे चुकीच्या जे ऑप्शन आहेत तर त्यांना कसं लवकरात लवकर एलिमिनेट करता येईल. आणि लॉजिक वापरून
आपल्याला उत्तर द्यायचे आहे, आपल्याला गेसिंग नाही करायचं आहे, अंदाज नाही करायचा आहे, आपल्याला लॉजिकल काय करायचं आहे की उत्तर द्यायचे आहे. हळूहळू स्पीड वाढेल आणि कॉन्फिडन्स वाढणं जे आहे ना तर ते महत्त्वाचं आहे. पहिल्या पासेजला तुम्हाला वेळ लागेल, पण नंतर हळूहळू तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. RC साठी तुमचा नवीन शक्तिशाली माइंडसेट जो आहे ना तर तो इम्प्रूव्ह होणं डेव्हलप आहे. माझं इंग्रजी कमकुवत आहे हे बिलकुल सोडून द्या. ठीक आहे. RCला घाबरायचं नाही आहे. प्रत्येक उतारा एक प्रॅक्टिस म्हणून पाहायचा आहे. इथे प्रॅक्टिसमध्ये आपल्याकडून चुका होणारच आहेत आणि झाल्याच पाहिजे. जर नाही झालं तर नवीन काही शिकणार नाही. ठीक आहे. म्हणून चुकांमधून शिकायचं आहे, निराश व्हायचं नाही आहे. आणि RC हा स्कोरिंग सेक्शन आहे. लक्षात ठेवा, तुमचा पद मिळवून देणारा जे 2, 3, 4, 5 मार्क असतील ना तर ते फक्त आणि फक्त कशातून आपल्याला RC मधूनच मिळणार आहे. योग्य पद्धतीनं जर शिकलेत, ठीक आहे, योग्य पद्धतीने शिकले तर RC हा तुमचा वीक पॉईंट नाही तर तुमचं स्ट्रॉंग वेपन बनणार आहे. आणि तुमचा RCकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तर तो वेगळा असणार आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तुमची समजण्याची कला डेव्हलप करायची आपल्याला. भ्यायचं काही कारण नाही आहे. चुकीची पद्धत तुम्ही आतापर्यंत वापरली म्हणूनच तुम्हाला काय आहे की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अवघड वाटत होता. RC आपल्याला ज्यावेळेस सॉल्व करायचं असेल ना तर पाठांतर बिलकुल नाही. पाठांतर म्हणजे ती धक्का स्टार्ट गाडी आहे. धक्का स्टार्ट गाडी कशी, इथून धक्का मारला की तिथं जाऊन समोर जाऊन बंद पडते आणि दुसरी गाडी असते ऑटोमॅटिक, जिला चावी लावली ना की अख्ख्या भारतभर तुम्ही कुठेही फिरून या. म्हणून आपल्याला पाठांतरावरती आपल्याला बिलकुल लक्ष द्यायचं. पाठांतराने कधी कोणाचं डोकं चाललंय का? आणि तुम्हाला वाटतं तुमचं डोकं चालेल? म्हणून पाठांतर नाही, ही एक काय आहे, एक स्किल आहे, कला आहे, ते डेव्हलप करायचं आहे. आणि योग्य पद्धत आणि माइंडसेट जर वापरला ना तर RCमध्ये 100% मार्क्स मिळवणं सोपं आहे. बिलीव्ह मी हजारो IELTSच्या विद्यार्थ्यांना ट्रेन केलेला आहे. सक्सेसफुली 7.5 बँडपर्यंत नेलेला आहे. ज्यांचं 5, 6 असा बँड होता. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या देशात जायचं असेल ना तर 10पर्यंतचे बँड असतात आणि 5 पासून ते 6.5 म्हणा किंवा 7.5 असेल तर दुसऱ्या देशामध्ये काय म्हणतात की परीक्षा देण्यासाठी म्हणा किंवा शिक्षणासाठी तुम्हाला जाता येतं. तर हे त्यासाठी आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्मार्ट टेक्निक कोणकोणत्या आहेत त्या आपण पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. हे थोडंफार ओव्हरऑल व्हिडिओ आहेत, जास्त लंबे ठेवणार नाही मी. पण ज्यावेळेस आपले रीडिंग कॉम्पिटिशन सुरू होतील ना तर त्यावेळेस अगदी डीपली आपण सगळ्या ज्या शॉर्टकट टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत यांचा अवलंब करून लवकरात लवकर उत्तर कसं शोधायचं याच्यावरती आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आतापर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.